झालेल्या आहेत त्या तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे केलेले आहेत. म्हटलं होतं की हायकमांडला आम्ही या सगळ्या संदर्भात कळवलेलं आहे. वारंवार अशा पद्धतीनं आघाडीत असताना असे जर तिकीट घोषणा होत असेल तर हे चुकीचं आहे. हायकमांडने अजून काही निर्णय घेतला का? चर्चा झाली का? मी सुरुवातीपासून एकाच भूमिकेत आहे की तिन्ही पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना महाराष्ट्रात लोकसभेला एकत्रित सामोरे जात असताना तिन्ही पक्षांना एकमेकाची गरज आहे. परंतु ह्याचा अर्थ नाही की कुणी कुणाला कमी लेखलं पाहिजे. काँग्रेस पक्षाला इतिहास आणि परंपरा फार मोठा आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की या ठिकाणी सांगली बाबतीमध्ये नाना पटोले साहेबांनी जी काही भूमिका त्यांची व्यक्त केलेली ही सांगलीच्या कार्यकर्त्यांची ऐकूनच व्यक्त केली, ती काही परस्पर त्यांनी व्यक्त केलेली नाही आहे. काही झालं तरी तुम्ही सांगली लढण्यावर ठाम आहे काँग्रेस, काही झालं तरी. होय, मी सांगितलंय हो. म्हणजे आज सुरुवातीपासून आमची ती भूमिका, आजही ती भूमिका, शेवटपर्यंत ती राहील. शेवटी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी त्यात काँग्रेस पक्षाचे नेतेगण जे आम्हाला आदेश देतील त्याचं पालन आम्ही करतो. दिल्लीत काल आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब, राष्ट्रीय नेते, आमचे अध्यक्ष यांची काल त्यांनी आम्हाला भेट दिली. तसंच आदरणीय के.सी. वेणुगोपाल साहेब, काँग्रेस पक्षाचे नेते, त्यांची भेट झाली. आज आदरणीय रमेश चेन्नेतेलाजी जे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत आणि मुकुल वास्तिक साहेब यांची भेट घेण्याकरता आम्ही ते आलेलो आहोत. थोड्या वेळा आधी बोलले की जो हायकमांडचा निर्णय असेल तो कार्यकर्त्यांना मान्य करावा लागेल. जो हायकमांडचा निर्णय असेल उत्तर देऊ का यांचं देऊ? मी सांगितलं बोलले की हायकमांड जो निर्णय घेईल तो सगळ्या कार्यकर्त्यांना नाही, एक मिनटं. मी सुरुवातीपासून या भूमिकेत आहे की काँग्रेस पक्षाच्या आदेश जे काँग्रेस पक्ष आम्हाला सांगेल आणि जे महाविकास आघाडीमध्ये एकत्रितपणे ठरेल, हे मी पुन्हा पुन्हा या वाक्याचा उल्लेख करतो. कुणी परस्पर काही ठरवलं असेल तर ते आम्हाला मान्य होणार नाही. एकत्रितपणे जे काही आम्हाला काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीतनं सांगितण्यात येईल त्या आदेशांचं पालन आम्ही करू. हिंदी में बताइए जिस प्रकार से महाविकास आघाड़ी कांग्रेस की भूमिका रही है और जिस प्रकार से सांगली और भिवंडी की सीटें पर उद्धव ठाकरे की सेना और शरद पवार ने दावे ठोके हैं, कहीं ना कहीं कांग्रेस पार्टी का जो शीर्ष नेतृत्व है वो नेगोशिएशन में विफल हो गया. देखिए, निगोशिएशन में तो था नहीं मैं. निगोशिएशन में हमारे राज्य के नेता आदरणीय नाना पटोले जी, आदरणीय थोराट साहब वहाँ पे थे, पृथ्वीराज चौहान जी कई बैठकों में थे. और जो भी किया जाता है वो दिल्ली के डायरेक्शन से, हाईकमांड के डायरेक्शन से किया जाता है. कई चीज़ों पे एकमत हुआ था, कई चीज़ों पे हुआ नहीं है. उसके बारे में अभी स्टेट और हाईकमांड के लेवल पे निगोशिएशन और चर्चा चालू है. सांगली की सीट को लेकर के क्या अभी भी आपका दावा है, क्योंकि संजय राउत हो या उद्धव ठाकरे गुट के तमाम जो नेता हैं वो आज भी उसी सीट पर दावा है, उन्होंने उम्मीदवार तक घोषित कर दिया है, तो क्या आप लोग भी उम्मीदवार घोषित कर रहे हैं? देखिए, मैंने बार बार यही चीज़ बताई है कि जिस तरीके से उन्होंने एक बिना अलायंस पार्टनर्स को कॉन्फिडेंस में लेके उम्मीदवार डिक्लेयर किया, ये सही नहीं था. हम बार बार यही कह रहे हैं कि सांगली कांग्रेस का गढ़ है. हम चाहते हैं कि कांग्रेस के साथ रहे क्योंकि उसका एक हिस्ट्री है और ये हिस्ट्री पूरा महाराष्ट्र जानता है कि सांगली कांग्रेस का गढ़ क्यों है.